फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या घरात शिळ्या चपात्या पडतात. मग त्या शिळ्या चपात्यांचं काय करायचं, आणि शिळ्या म्हटल्या का खायलाही कंटाळा येतो. मग आज आपण अशी चपात्यांपासून नवीन रेसिपी बनवणार आहोत. ज्या बऱ्याच उरलेल्या असतात ना, तर त्या चपात्यांची आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत. तर आता हे बघू शकता, माझ्याकडे जवळजवळ 4-5 चपात्या उरलेल्या होत्या. मग त्यात आपण ह्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर या अशा कापून घ्यायच्या आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तशा अखंडही ठेवू शकता, पण मी याचे तुकडे करून घेतलेले या पद्धतीने. आणि ही रेसिपी इतकी टेस्टी लागते ना, का तुमच्या चपात्या जरी उरल्या नाही ना, तर तुम्ही एक्स्ट्राच्या चपात्या कराल आणि रोज रोज ती रेसिपी बनवून खाणार. मुलंही आवडीने खातील. असं आपली ही टेस्टी रेसिपी तयार होते बघा. तर आता ही आपण कापून घेऊ दोन्ही साईडने व्यवस्थित. असे त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे कापून घेतलेले हे सगळे. हा राहिलेला भाग पण आपण कापून घेऊ अर्धा. आता हे आपण कापून झालेले हे असे. तर या अशा आकारात आपण तुकडे तयार करून घेतलेले ते चपात्यांचे. आता ते एक साईडला ठेवून देऊ आपण. आणि नंतर एक वाटी घेतलेली, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आणि नंतर लगेचच त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आलं लसूण पेस्ट टाकायची त्याच्यात. नंतर एक बटाटा, मी कच्चाच बटाटा किसून घेतलेला होता, बारीक किसणीने किसून घेतलेला होता. कच्चाच घेतलेला होता, उकडला नाही, काही नाही आहे. तो कच्चाच बटाटा घेतलेला आहे, तर तो किसून घेतलेला होता. मग नंतर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यात. आता पाहिजे तसं आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आता मी याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. नंतर मग हळद टाकून घ्यायची, पाव चमचा हळद रंगासाठी. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात चाट मसाला टाकायचा आहे. तर चाट मसाला नसेल तुमच्याकडे तर 1 चमचाभर मी चाट मसाला टाकला. नसला तर लिंबाचा रस टाका तुम्ही त्याच्यात, त्याच्याने चव छान येते. आणि पाव चमचा आपण ओवा घेतलेला आहे, तो ओवा असं मस्त हातावर रगडून टाकायचा, म्हणजे त्याच्याने सुगंध एकदम छान येतो बघा. असं मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. मग त्याच्यात आपल्याला काय करायचं, हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होतील. आणि नंतर मग पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर बॅटर असं भिजवायचं आहे. आता हे पूर्ण रेडी झालेलं आहे ना, व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं. पाणी टाकायचं आहे अजून आणि भिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं घट्टसरच भिजवायचं, जास्त पातळ नाही आणि जास्त कोरडं नाही. या पद्धतीने आपलं सगळं बॅटर असं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मस्त हे भिजवून झालेलं आहे. मग आता हे साईडला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे आपण चपात्यांचे तुकडे करून घेतलेले ना, तर त्याच्यावर या पद्धतीने असे लावून घ्यायचे, असे लावून घ्यायचे. सगळे असे एकावर एक ठेवायचे आणि लावायचे. आता पुन्हा आपण हे सगळं असं पातळसर लावायचं, जास्त दाटसर पण लावायचं नाही, पातळसरच लावायचं आहे. आणि पुन्हा त्याच्यावर एक अशी चपातीचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच्यावर लावायचं आहे. याच पद्धतीने लावायचं आहे. असे आपण जवळजवळ 4 ते 5 त्याच्यावर लावून घेणार आहोत. आता हा परत तिसरा टाकायचा आहे आपल्याला. हे असे सगळे लावून घ्यायचे, थोडे थोडे करून असं पूर्ण लावून घ्यायचे. पातळसर बॅटर लावायचे सगळं. आता आपण त्याच्यात चौथा लावणार आहोत. मग चौथाही आपण याच पद्धतीने लावून घ्यायचं. या पद्धतीची रेसिपी केली ना फ्रेंड्स, तर कधी तुमच्या पोळ्या ज्या चपात्या उरलेल्या राहताना त्या कधीच वाया जाणार नाही आणि नेहमी नेहमी आवडीने खातील मुलं. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे हे तयार करून घ्यायचे. आता मग गाळणी घेतलेली, गाळणीला मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला या पद्धतीने असं याच पद्धतीने सगळे असे लावून घ्यायचे, दुसरेही लावून घ्यायचे. आणि तशाच पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचे. आता बघू शकता, हे दुसरंही आपलं रेडी झालेलं आहे अशाच पद्धतीने. आणि सगळे मग आपल्याला याच्यात असे गाळणीत ठेवून घ्यायचे. तसे 4 आपले हे
तयार होतात याच पद्धतीने. ते असे तयार झालेले गाळणीला अगोदर तेल लावलेलं होतं मी. आता मग ते वाफायला ठेवायचे. कढईमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आता हे असं वाफायला ठेवून घ्यायचे. तर कमीत कमी 10 मिनटं आपल्याला हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आता कढईवर आणि वाफवून घ्यायचे 10 मिनिट. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता असं मस्त हे आपल्या वड्या, जे चपातीची आपण वड्या रेसिपी तयार केलेली ती मस्त अशी वाफवून झालेली. मग आता आपण याचं झाकण काढून घेऊ. ते अशा पद्धतीने झाकण काढून लगेचच आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहे. आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता या काढून घेऊ आपण आणि गॅस बंद करून देऊ. आता बघू शकता तुम्ही या अशा मस्त ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहे इथं. मग आता हे आपण खालून उलटणीच्या साह्याने आपण काढून घेणार आहोत. एकदम छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत त्या. मग अशा उलटणीच्या साह्याने आपण एक एक वडी अशी ताटात काढून घ्यायची या पद्धतीने. असे गरम येते भरपूर, त्याच्याने मग उलटणीच्या साह्यानेच काढायच्या आहे त्या आणि ताटात काढून घ्यायच्या आहे. मग सगळ्याच अशा एक एक करून आपण काढून घेऊ. आता या काढून झालेल्या आहे आपल्या सगळ्या या. मग आता या आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर कापायला मी उलटणीच्या साह्यानेच करणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही चाकूच्या साह्याने पण करू शकता. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. जाड बारीक जसे पाहिजे तसे, लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. मग आता हे बघू शकता तुम्ही असे मस्त त्याचे तुकडे या पद्धतीने मी असे करून घेतलेले. मग तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ते तेल टाकलेलं आहे गरम व्हायला. आपलं तेल गरम होतं आहे असं. मग आता ह्या बघा अशा पद्धतीच्या ह्या वड्या मी तयार करून घेतलेल्या आहे. मग आता तेल तापलेलं आहे आपलं चांगलं. मग तेलात आपण या टाकून घ्यायच्या आहे. हे सगळे टाकून घ्यायचे एक एक करून अशा टाकून घ्यायचे आहे. गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला आणि चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला यात तळून घ्यायचे आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहे. त्याच्या थोड्याशा चमच्याने उलटपालट करून घ्यायचे अधूनमधून. म्हणजे दोन्ही साईडने चांगल्या असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यात तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता इतके छान अशा कुरकुरीत आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. चपातीच्या वड्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहे. तर याच पद्धतीने मी राहिलेल्या पण सगळ्या अशाच तळून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही त्या पण उलटपालट करून घ्यायच्या आहे व्यवस्थित अशा आणि तळून घ्यायच्या आहे छान अशा. तर मस्त अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपण चांगल्या या तळून घ्यायच्या. आता या होऊन गेलेल्या आहे बघू शकता अशा मस्त. मग पुन्हा आपण त्या आता छान असे झालेले आहे कुरकुरीत मस्त. तर ते काढून घेऊ. किती छान असा रंग आलेला आहे त्यांना. मस्त अशा तळून झालेल्या आहे. राहिलेल्या सगळ्या याच पद्धतीने आपण तळून घेतलेल्या आहे सगळ्या. तर बघू शकता इतक्या छान अशा आपल्या ह्या वड्या शिळ्या चपात्यांपासून तयार झालेल्या आहेत. तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही शिळ्या चपातीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर अशा मस्त या वड्या तयार झालेल्या आहे. मग याच्यावर पाहिजे तुम्ही मस्त थोडंसं लाल तिखट काही वरून थोडासा चाट मसाला टाकून मस्त गरमागरम चहासोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. मुलांना सकाळच्या डब्याला पण देऊ शकता. आणि अशा कुरकुरीत जेव्हा मनात वाटलं ना तेव्हा करून तुम्ही खाऊ शकता. तर अशा मस्त ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या. तर नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत. अवश्य सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आजच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.